झालं सगळं. लग्नाला जायचंय, मैत्रिणीच्या भावाचं लग्न आहे. ही साडी चांगली आहे का? बरी छान आहे, मला आवडते. गोट्या, ए गोट्या. ओ अरे कुठं आहे तू? हे काय इथं काम करतोय? काय काम करतोय? गॅलरी पुसून घेतोय. अरे मी ना लग्नाला चालले, तुला माहिती आहे ना मला लग्नाला जायचंय आज. हा मालकीनबाई, तुम्हाला लग्नाला जायचं नाही का? हा मैत्रिणीच्या पोराचं लग्न. हा बर 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 बर. मैत्रिणीच्या पोराचं नाही रे, हा तिच्या भावाचं लग्न आहे. हा भावाचं आहे काय? हो बर बर, या या. हा बर बर, मी ना चालले आता. हा हा लक्ष टाक घराकडे बर का. हो टाकतो टाकतो. जरा कुठं गॅलरीत उभं राहिलं, त्या मालकीनीच आहे ना लगेच ओरडायला सुरू. हायला कुठं थोडीशी तांबाखू खावे म्हणलं तर कशाचं काय मालकीनी ना हाकाच मारते. मालकीनबाई, ओ मालकीनबाई. काय रे गोट्या? झालं का? आवरलं का? हा झालं 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 ना? हा झालं, निघते आता लगेच. लगेच निघताय का? हा बर बर बर. गोट्या, हा अरे मी कशी दिसते रे? मालकीनबाई, हा आज लय भारी दिसते. हा का? हा ही साडी छान आहे का? एकच नंबर साडी दिसती. हा ना? तुमच्या रंगाला पण शोभती ती. हा का? हा बर बर. हे बघ मी काय म्हणते, हा भांडे खूप पडले, हा धुण्याची बादली भरेले, मला व्यवस्थित सगळं काम रेडी झालं पाहिजे. आणि संडास बाथरूम आहे ना चांगलं घसून काढ. काल खूप वास येत होता. हा तुला जुलाब होत ते का काल? हा काल मला तब्येत बिघडली होती. हा का? हा तरी म्हणले संडास एवढं खराब कसं काय झालं? मग तुला पाणी टाकता येत नाही का? पाणी टाकलं होतं ना. हा का? हा. तिथून आल्यावर मला सगळं स्वच्छ दिसलं पाहिजे. हा फिनेल आणायला लावलंय मी. हा. फिनेलने धुवून टाकतो पाहिजे तर. कोणाला आणायला लावलं? ते शेजारच्याला. हा का? हा बरं बरं. आणि आपलं घर सोडून कुठं जाऊ नको. नाही नाही. बरं येऊ का मी? हा हा ती वरची कडी काढायची ना. हा हा दार लावून घेतो. हा घेतो घेतो. हा चला दार तर लावून घ्या वर. गेली बाबा एकदाची. हा बरं झालं, एकदाचा डोक्याचा आहे ना ताणच निघून गेला. आता मस्त पैकी आहे ना, हायला दिवसभर आपलंच राज्य आहे आज. आता काही संध्याकाळी शिवाय तर येत नाही. 7-7:30 वाजल्याशिवाय. लग्न पण लांब आहे ना तिकडे. हा काय म्हणे बाथरूम धुवून काढ, भांडी धुवून काढ. हायला सगळ्यांची लग्न झाली, आपलं केव्हा लग्न होतंय? हा काय त्यांना 2-2 पोरं झाली, 3-3 पोरं झाले, तरी आपल्या लग्नाचा काही तपासच नाही. हायला डोकंच काय आहे ना माझं, चालायचं बंद झालंय. मला आहे ना काहीतरी केलं पाहिजे बरं का. आता काय करू? म्हणू दे, जाऊ दे. मस्तपैकी आता मोबाईल घेतो, मोबाईलला पिक्चर लावतो आणि बघत बसतो. ममैवाला के लागून नादी, माझी उरकून टाकली शादी. काय सांगू माझी बर्बादी, सुन मेरे अमीना दीदी. काय सांगू माझी बर्बादी, सुन मेरे अमीना दीदी. हायला आज आहे ना मालकीने ना लय झकास दिसत होती. हायला मालकीनीला पाहिलं, इच्छा जागी झाली माझी. का आता जा दे, मोबाईल मध्ये जाता करत बसून बघत आहे. काय करायचं आता? हायला मोबाईल पण पाहून आहे ना लय कटाळा आला. जा दे, मरू दे. घरातली कामं तरी आवरून घेतो, लय कामं पडलेत. मोबाईल आता इथंच पडू दे, आपण चला काम करून घ्यावी. मालकीन तर संध्याकाळी येणार होती, आता कोण आलंय? काय खरं नाही. हो आलो बाबा. कोण आहे? थांबा. मालकीन बाई, काय रे एवढा वेळ दार उघडायला? आतमध्ये काम करत होतो ना. हा का? हा
मला पाणी घेऊन ये. पाणी घेऊन येऊ का? हा हा येतं पाणी घेऊन. बाई बाई इतकं डोकं दुखू राहिलं. लग्नाला जायचं म्हणजे नुसतं टेन्शन राहत, पण काय करायचं आता, जावंच लागतं. आपण नाही गेलो तर आपल्या पोरांच्या कोण येणार आहे लग्नाला. गोट्या पाणी घेऊन आलो. अरे आण ना लवकर. काय आलो? अरे तू एवढा चालतो हळूहळू. काय माझ जीव गेल्यावर पाणी आणून देणार का तू? पाणीच घेत होत की काय बाबा मालकीन बाई, पाणी तिथं ग्लास मध्ये घेत होतो. बरं वाटलं का आता? हा बरं वाटलं बाबा. अरे बापरे गोट्या, हा माझं आहे ना खूप डोकं दुखतंय बाबा. हा मी आहे ना आता जरा वेळ पडते. दाबून देऊ का मी? कोण? मी. कशाला? पण मालकीन बाई हा मला एक सांगा, हा तुम्ही तर संध्याकाळी येणार होता ना लग्नावरून? अरे बाबा मी संध्याकाळी येणार होते, हा. पण अचानक पाऊस चालू झाला. हा आणि कशाचं काय, लग्न लागलं कुठं नाही, लोक जेवले बी नाही, लगेच गेले निघून जास्त त्याच्या घरी. मग मी बी आले निघून, मला तर जेवण करायचंच नव्हतं. हा तू काम आवरलं का सगळं? काम झाली, आपली सगळी कामं झाली. ते संडास साफ केलं का? हा केलं केलं. मग तू खाल्लं का काही? नाही अजून. नाही का? तुमची वाट बघत बसलं ना मग. हा मला स्वयंपाक खायला बनवेल. हाय मग. मग मी ना थोडा आराम करते आता, हा आणि मग लगेच मला जेवायला दे. बर बर जेवायला देतो. हा पण मालकीन बाई हा तुम्ही आहे ना आज लय सुंदर दिसता. हा का? हा ते काय झालं, लग्नाला जायचं होतं ना, हा थोडी पावडर लावली, बाकी काही नाही. तुला माहिती ना मी मेकअप करीत नाही. हा नाही नाही, तुम्ही तसं म्हणायला गेलं तर गोऱ्याच आहे. तुम्हाला काय पावडर लावायची गरज नाही. हा ते बरोबर आहे. हाय का नाही? पण त्यातनं पण लय असं चांगलं दिसायला लागलं. हा का? हा 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 मग तुझं काय म्हणणं काय आता? तसं नाही, तुम्ही चांगलं सुंदर दिसताय. हा ते मला कसं येण्यागत दिसत, ए ते शोभतं का तुम्हाला? तुला काय करायचं रे एवढ्या पंचायती करून? हा मला आवडतो ना माझा नवरा. हा येडा असो, कसा असो, बोचरा असो, दात पडेल असो, तुला काय घेणं पडलं त्याच्याशी? हा बरं का मालकीन बाई? हा नाही हाय चांगलं मस्त बरं का. हा पण जोड शोभली पाहिजे. मरू दे आता, जोडीचं काय घेणं देणं आहे. आता काय आमच्या जोडीशी तुला काय करायचं रे? नाही नाही, पण मला काय ना पैसा चांगला कमवतो ना. आणि मग ते बाहेर काय ती लंडनला नाही का हा कामाला आहे ना. 3 लाख रुपये महिन्याला पगार आहे, अजून काय लागतं? हा मग मग पैसा ते भरपूर येतो तुम्हाला. पैसा महत्वाचा आहे. काळ्याचं गोऱ्याचं का मांस भुजून खायचंय का? हा हा तुझं कधी होतंय लग्न? मी कसा दिसतो पण मग? बाबा 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 तू तर काय एकच नंबर दिसतो. काय म्हणतो, एक नंबर दिसतो ना. हा हा मग काय हा चांगलं आहे ना. मग चांगलं आहे ना. का नाही कसं विचारतोय तुम्हाला काय कोणी कसं? पाहुणे बिवणे पाहायला येणार आहे का तुला? हा नाही पाहुणे कुठले काय तो फोन? गावावरून काय फोन बिन आला होता का? कशाचा फोन आणि काय फोन? कसं आहे मालकीन बाई माहितीये का, हा पोरी मस्त पाहिल्या, हा पण मलाच पसंत कुठली पोरगी नव्हती. हा का? जवळजवळ 200-250 पोरी पाहिल्या. 200-250? हो म्हणजे तुला एक काय पोर पसंत पडा ना? एकवी मला आवडणं झाली. हा का? कोण मोठ्या नाकाचीच होती, हा कोणती दातच पुढं होतं काय कायचं. हा एक तर तिरकीच बघायची, हा तिकडे जर भजाकडे बघायला लागली ना हा. तर इकडून पेड मागायची, पेड द्या म्हणायची. अशी पोरी होते. मी किती हँडसम आहे दिसायला. हाय का नाही, किती सुंदर आहे. हा मग आपल्याला असल्या पोरी कशा काय पसंत पडायच्या? हा बरोबर बरोबर. मग म्हणजे तू नकार दिला पोरी? मी नकार दिला. अरे काय गोट्या बोलतो का? पोरीनी तुला नकार दिला? नाही माहिती नाही, मी नकार दिला. मी एवढा गोरा पान आहे. आहे का ना, पोरीच काळ्या भेटायच्या मला. हा का? मग शोभली पाहिजे ना मला पण. हा मग शोभली तर पाहिजेलच तुला. मग अरे गोट्या तुला कशी पोर पाहिजे? कशी पोर पाहिजे? हा तुमच्यासारखी गोरी. हा का? चांगली सुंदर, हा नटली तर अशीच दिसायला पाहिजे. हा का? अशी गोरी गोरी, हा गोल गोल, हा गुलाबाच्या फुलासारखी पाहिजे. हा का? मग होट असं धरलं तर दूध निघलं पाहिजे असं पाहिजे.
कुठं होतात ना. हा का हा हा बर बर असली कुठं तर पाहिल मग तुला मी असली कुठं तर पाहत आहे का? हा हा माय सारखी पाहिजे ना हा 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 बर बर चालेल चालेल. आता आहे ना तू काही जास्त बडबड करू नको बाबा माझं डोकं दुखतंय तू जाय बरं मग काय चहा कॉफी काय बनवू का? हा हा मग आता तुला नेहमीच माहिती आहे ना सारखं ते कशाला विचारतो. तुला माहिती आहे ना तब्येत बरी नसलं मला पहिलं चहा लागतो. लागतं हा हा. जा बाई चहा घेऊन ये बरं पटकन. हा येतो चहा घेऊन. लवकर आण जरा. हो आणतो. गेला का हा गोट्या बया हा दिसायला मोठा देख ना पुतळा जसं काय मक्यातलं बुजगावणं हा याला चवण्या धावाचा हा आणि हा म्हणतो मी 200 पुरी पास नाही केलं का पुरीनी याला पास नाही केलं काय बाई हा लाभना ना पण चाल झापा झापा याला ना सुईचं चालता येईना ना हा म्हणतो मी पुरीला पास नाही केलं काय बाई डोक्याला ताण हे काम करीत तर एक काम 10 तासांनी करीत इड हा यालाच पुरी पास करीत नसतील ते कुठं सांगतो याच्यावाला मरू दे तिकडं. अरे गोट्या आण रे बाबा चहा लवकर. आणतो आण लवकर. हा काय करावं आयला मालकीनीला पाहिलं ना नुसतं मग आपलं आहे ना फनच करते राव. काय थांबायचंच नाव घेत नाही मग तर. पण मालकीन काय हातात गावना ना चिटकून बसायचा प्रयत्न करतोय पण मालकीन काय हातातच सापडना. काय करावं डोकं चालायचं बंद झालंय. आता आहे ना ही एक आयडिया करतो. मालकीन म्हणली मला चहा घेऊन ये. चहा मध्ये ना गुंगीचं औषध देतो टाकून. एकदा काय मालकीनीनं चहा प्याला झोपली मग आपला हात वळवळ चालूच. मग काय सुट्टी देतोय का तवा मालकीनीला? नुसतं फन करतोय. अरे गोट्या कवा तुला असं शरीर सुख भेटल रे? कधी तू मोकळा होशील? तुझा आत्मा कवा थंड होईल? काय नाही आता वेळ नाही लावत. आता आहे ना बघत नाही ना मालकीन तिकडं चहामध्ये तर पहिलं औषध टाकतो. बाई हा गोट्या अजून काही येईना चहा घेऊन. थांब मलाच पाव दे. याला आहे ना एक काम सांगितलं का हा 10 तास लावित राहतो. आता आहे ना एक गोंगूची गोळी टाकून देतो. आता आहे ना गोंगूची गोळी आहे ना चहामध्ये टाकून देतो. एकदाची गोळी टाकून दिली झालं काम. आता मस्त पैकी मालकीनीला चहा घेऊन देतो. हायला एवढी चहा पिली की आपण खुश. मालकीन बाई आलं चहा घेऊन आलं. झोपली वाटतं मालकीन बाई. हो मालकीन बाई झोपली वाटतं. मालकीन बाईला उठवतो चहा देतो. मालकीन बाई उठा चहा घ्या. कोण आहे? मी आहे गोट्या. गोट्या हा काय रे? चहा प्या उठा ना. चहा प्यायचा पण तुम्हाला अरे मला नको चहा. नाही धरा. आता एवढं मला बनवायला सांगितलं आणि कुशल म्हणताय नको मला चहा. नाही मला चहा नकोय बाबा आज. मी तुला रोज सांगते ना चहा ठेव. हा मग ठेवला ना तेव्हा पेते ना. हा आता माझं डोकं उतरून गेले मला आता चहा नको. हा चहा आहे ना तू पिऊन घे. मालकीन बाई मी दुधाचा चहा पित नाही ना. तुमच्यासाठी दुधाचाच बनवलं. नुसतं प्युअर दुधाचा आहे. हा का? हा मग असं कर ना आजच्या दिवस तू दुधाचा चहा पी. बाबा तुला सांगते कोरा चहा आहे ना त्याने नुसतं तोंड सोलतं. दुधाचा चहा खूप भारी लागतो. तू जर एकदा पेला ना तर तुला सवय होईल. मग तू कोरा चहा कधीच पेणार नाही. नको मालकीन बाई चहा तुमच्यासाठी बनवलाय खास. अरे गोट्या तू
तू जाय बरं, मला नाही प्यायचं चहा नाही बाबा. नाही असं नाही माझी मालकीन ना मनस्थिती बरोबर नाही आज, म्हणू दे. नाही जरा बरं मालकीन बाई तुम्ही चाय. अरे तुझा काय एवढा आग्रह आहे मला चहाचा? तुम्हाला नाही. माझ्याशिवाय इथं कोण काळजी घेणार आहे का? बरं मालक मला शिवाय देईल. हा हा, तू माझी खूप काळजी घेत रे बाबा. तसा तू लय चांगला आहे रे गोट्या. हा, घ्या घ्या चाय. तुझा ना लयच आग्रह चालला नाही बाबा. प्या तुम्ही चहा प्या. बरं असं कर, हा. त्या तिथं ठेव, हा. मी पेते. तू जाय तेव्हा दुसरं काम आवरून घे. हा का? हा तिथं ठेवू का? हा. बरं तिथं ठेवतो पण प्याल ना. आणि मग हा तू एवढा प्रेमाने चहा बनवलाय आणि पेणार नाही असं कुठं झालं का? मी इथं ठेवून देतो पण तुम्ही चहा आठवणी प्या बरं का मालकीन. हा 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 मी काम करून घेतो. हा, घे घे, हा. तुझं काम करते ना मी आता. काय म्हणाला मालकीन बाई? कुठं काय म्हणले मी? आता काहीतरी म्हणलं ना, काय राहिलंय का काम? नाही नाही, सगळं काम केलंय ना तू. हा काम झालंय. मग जाय आता, मी पेते चहा. थोडं 5 मिनिटं पडते. हा. झोपू नका, हा थोडं गार उद्या चहा प्या पण प्या आणि मग झोपा. बरं बरं. हा? हा. हा. वा रे वा गोट्या, तुला काय वाटलं? हा, तू गुंगीची गोळी टाकली आणि गुंगीची गोळी टाकून तुला माझ्यासोबत चावट चाळे करायचे. हे तुझं रूप मला माहीतच नव्हतं रे बच्चा. हा, तू काय मला येडा बिडा समजला का? मी बी नावाची शांती आहे. आता थांब, मी मस्त आयडियाच करते. आता हा चहा आहे ना, मी पिऊन घेते. गोट्याचा, गोट्याने माझ्यासाठी ठेवला ना. बर बर. वा रे वा, त्याला वाटलं बरं मालकीन चहा पिईल, दिला बेशीन मध्ये टाकून. आता आहे ना झोपून घेते. तो शेर ना तर मी 1.25 शेर आहे. झाले बाबा एकदाची काम. मालकीन बाई चहा पेली का पण? कप तरी बघू. वा 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 वा, मालकीन बाई चहा तर पिऊन मोकळी झाली. त्याच्यामुळेच आहे ना मालकीन बाईला गुंगी आहे. मस्त झोपली. आता आता काय कर गोट्या, तुझंच राज्य. हात लागला तरी काही कळलं झालंय काय, आता काही खरं नाही. आपलं मनाचा मालक झालो आपण. अरे वा, एवढा हात लावला, बिनगोर झोपली. नाहीतर आता नुसता असा हात ठेवला असता तरी आगीचा गोळा बोंबलत बसला असता. जाऊ दे मरू दे, झालेली आहे, चांगली झोपली आता. वा वा, काय गजऱ्याचा वास येतो. हा हा हा, एकच नंबर. वा, काय तो गजऱ्याचा वास आहे. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे या गोट्याला, या गोट्याला, प्रेम वेड्याला, या प्रेम वेड्याला. हा राज्य हे. आता काय किती हात लाव, काय कर. हा, एकच नंबर. कसंही काय करा, तर मजाच आहे बाबा आपली. हाय हाय हाय. गोट्या, दरवाजे तर लावले, मैदान साफ आहे आपल्याला. हा, आता टाबीर काढून ठेवून देतो पहिला. वा 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 वा, आता एवढी पप्पी घेतली तरी काही मालकीन जागी होईना. म्हणजे मालकीन चांगली झोपली, मालकीन चांगली गुंगीत आहे. आता आहे ना मस्तपैकी आपण त्या गुंगीचा फायदा करून घेतला पाहिजे. हा, आता घेऊ आपण पण काम करून. आता तर काय येतं, आता आहे ना वेळेचा फायदा करून घेतला पाहिजे. काय रे? अयो, इकडं बा, इकडं. मुस्क
मुस्काट तोंड्या, मुंगूस तोंड्या, काय करीत होता रे? काय नाही. काय नाही. हा पाय कुठं होता? इथं इथं खाली. खाली? खाली कुठं चालला होता पाय? नाही इथं. हा इथं बेडवर. तुला काय वाटलं? तुला काय वाटलं? काय नाही. मी गुंगीच गोळी टाकली, मालकीने पाहिली नाही. चहा तर प्यायला ना. हा तू जे टाकली ना गुंगीची गोळी, मी गपचीप बघत होते सगळं. तू इथं चहा आणून दिला, मला आग्रह केला. मी काय तुला काही येडी वाटली का? अशी दगड मारिते का लोकांना? काय रे? आणि तूच लय हुशार आहे का? हा मला गुंगीची गोळी देऊ राहिला, मला गुंगीची गोळी देऊ राहिला. तुला लाज नाही वाटत का रे? आणि गुंगीची गोळी देऊन तुला काय माझ्या शरीराचा उपभोग घ्यायचा होता, मजा करायची होती. अशी संधी भेटणार नाही हाय ना. मालकीन आता चांगली गुंगी ते घ्या चोळून. गालावरून काय हात फिरवितो, अंगावरून काय हात फिरवितो. काय रे वांग्या, इकडं पाय माझ्याकडं. हा लाज नाही वाटत तुला? आमच्या घरातलं खातो ना आमच्यावरच उलटतो. उलटलं नाही. तू ही शाळा करायला का आता माझ्यासोबत? नाही नाही. का टाकली गुंगीची गोळी पहिलं सांग. सांग लवकर. कोणी टाकली? गुंगीची नाही टाकली. मग कसली टाकली? गोळीच नाही टाकली. हा काय? गोळी टाकली नाही? तू असं खरं बोल. मोडला हात मोडला. सांग गोळी का टाकली? मी नाही टाकली. तू अजून बी टाकली ना? का टाकली सांग का टाकली? मला ना तुम्ही लय आवडता मालकीनबाई. हा का? मग तुला काय करायचं होतं माझ्यासोबत? ते तुम्ही मालकावर करता ते करायचं होतं. हा काय? ते माझ्यासोबत करायचंय तुला, त्याच्यामुळे मला गुंगीची गोळी देत होता काय? मारू नका. पळतो पुढं तू. उठ लवकर. उठ. उभा राह. उभा सराय ना. उठलं ना. उभा राह. सरक माग. कान धर कान. 5 उड्या मार. सरक माग. उड्या मार. उड्या माकड उड्या मार. पटकन 5 कान धरून. हा 2 3 4 5 झाले ना. 5 उडबाशा काढ. 5 उडबाशा. आता 5 उडबाशा काढ. खाली बस वर उठ. खाली बस वर उठ. पटकन काढतो. 1 2 3 4 5. मन मालकीन बाई मी चुकलो. मालकीनबाई मी चुकलो. आजपासून मी कधीच तुमच्या वाट्याला जाणार नाही. आजपासून आहे ना मी रोज तुमच्या वाट्याला जाईन. नाही जाणार नाही म्हणायचं होतं. आजपासून रोज वाट्याला जाणार नाही. आणि आजपासून आहे ना तुमचं काम सोडलं. मन पटक्यान आजपासून आहे ना तुमचं काम केलं. काम केलं. माझं काम करतो. तुमचं नाही मालकीनबाई. काम घरातलं करतो. घरातल्या कामाची गरज नाही. मी असे 56 नोकर ठेवी सारखे. पटक्यावर मन मी आजपासून तुमचं काम सोडलं. आजपासून मी तुमचं काम सोडलं ना. पाया पड. पाया माफी माग माझी. पहिली माफी माग तू. नाही तर तुला आता आहे ना असं धरलं असं फेकून दे. नाही का माफी मागतो. दादा चुकलं माझं. चुकलं ना. आणि हे बघ माझ्या वाट्याला गेलाय. जर परत असा दुसऱ्या बाईच्या वाट्याला गेला ना बाबा, तुला सांगते मी तुझी आई काय करणार नाही. मला कुठं बी भेटू दे तू. मग काय? आणि आता माझ्या घरात राहायचं नाही. तू आहे ना सापासारखा उलटला. तुला खाऊ पिऊ घातलं. तुला चांगले कपडे घ्यायची. मी तुला चांगलं मानायची. बरोबर आहे ना. चांगला दर्जा द्यायची. तुम्हाला डोक्यावर मिरी वाटायला लागला. माझ्यावर डोळा ठेवायला लागला. बरोबर आहे ना. डोक्यावर मिरी नाही वाटली ना. हा ना. लगेच निघायचं आता इडून. मारू नका नाही. वाटायला लागा आता. अजिबात तुला ठेवणार नाही मी कामावर. दादा चुकलं माझं. माफी मागितली ना मी. माफी नाही काय नाही. पहिल्या कामावर नाही माझं काम असं
पडलं तरी चालेल, मी तुला 1 सेकंद सुद्धा ठेवणार नाही आता. तुम्ही जे सांगाल ते काम करेन मी. तू आज माझ्या याच्यात गुंगीची गोळी टाकून माझ्या संग चावट चाळे करायला पाहत होता. उद्या तू माझ्या जेवणात विष घालून मला मारून टाकशील. तुझा काय भरोसा आहे? नाही, जेवणात नाही विष हा? घालणार. नाही घालणार. जाय ना, लग्न कर ना, एवढी बायकोची हौस आली तर. हा म्हण मला 200 पोरी नापसंत केलं. अरे तुझ निर्लज्ज साधा सुखी, तुलाच पोरी पास करते नाही ते सांग ना. हा एवढा मोठा सांड झाला, अजून भुजला नाही तसाच पडलाय. गावात हिंडा आता वळू सारखा. या असे थकेल गिरायक यांना कोण पोरी देतात? तुमच्या अशा वागण्यामुळे असे सडत पडले तुम्ही. पटक्यान निघ. जातो ना. निघ लवकर. पहिला तो हे कपडे भर बाजा बाजा. 1 सेकंद थांबायचं. पगार दे ना. पगार तुला पगार द्यायचा नाही. 4 महिन्याचा पगार राहिला. 4 महिन्याचा नाही, 1 सुद्धा महिन्याचं देणार नाही तुला आता. तुला एवढे दिवस ठेवलं, खाऊ घातलं ना, तीच माझी चुकी झाली. म्हणून पगार मागू राहिला. निघ ना तू आता. निघ लवकर. खाली निघ लवकर. निघालो. बाई, ज्याचं करायला जावा भलं तो म्हणतो माझंच खरं. हा या असं नोकरांना ठेवणं पण चुकीचं आहे. आता मी तर आजपासून एक बी नोकर ठेवणार नाही बाई. माझा तर विश्वासच उडून गेला. आज त्यांनी गुंगीचं औषध टाकलं, उद्या हा काही बी करू शकतो. त्याच्यापेक्षा ना स्वतः काम केलं ते बरं. या शिवारकडून नाही घरात घातले ते बरं बाई. डोक्याला ताण. म्हणून ते मला तर मोठं टेन्शनच आलं बाई. माझं बीपीच वाढायला लागला. गेला आता याला काय परत दारात उभं नाही करीत मी. कुतारड्या वाहनाचा मेला माकड मोजा. आईला काय मस्ती आली मला. हा थोडक्यासाठी घाण केली मी. हा चांगला वागलो असतो तर मालकीने मला आयुष्यभर कामावर ठेवलं असतं. कामाला कधी काढलंच नसतं. घरात लगत राहिलो होतो. काय मला मस्ती आली. शरीर सुखासाठी भोगायला गेलो मी शरीर सुख. हा वाचण्याची इच्छा माझी पूर्ण झाली नाही. वरनं मार खाऊन पगार बुडवून मला घरातनं बाहेर जायची वेळ आली. ह्याला अशी वेळ आपल्यावर नव्हती यायला पाहिजे. फक्त काय 5 मिनिटाच्या इच्छेसाठी ह्याला आपण आहे ना लय मोठी चूक केली. एक चूक आहे ना माणसाचं आयुष्य बर्बाद करते. आणि खरंच माझं आयुष्य पण बर्बाद झालं बरं का. कुणी आहे ना असं वागू नये. आता काय करता, अन्नाचा तुकड्या वाचून पण आपलं जीवन आता भटकायची वेळ आली. पण शेवटी वाचण्यासाठी आहे ना घरदाराला पण मुकलो. आणि आता मला कोण काम सुद्धा इथं देणार नाही. चल बाबा गोट्या, संपले बाबा तुझे चांगले दिवस. आता जातो निघून.